खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात आलेला आहे। खरातचे डर्टी सिक्रेट्स आता समोर येण्याची शक्यता आहे। आज 5व्या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे। विवाहित महिलांसह युवतींना जाळ्यात अडकवल्याचा खरातवर आरोप आहे, तर आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग कनेक्शनचा तपास देखील होऊ लागलाय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, भोंदू खरातचा मोबाईल डेटा देखील आता रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणखी खरातचे आता काळे धंदे समोर येण्याची शक्यता आहे, काय अधिकची अपडेट? अगदी खरं, आपण बघितलं असेल तर भोंदू बाबा अशोक खरात याचा मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यामध्ये फॉरेन्सिक टीमला महत्वाचं यश आलेलं आहे। यामधून खरं तर भोंदू बाबा अशोक खरात याचे डर्टी सिक्रेट आहे ते बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर त्याचा डेटा जो होता तो काय झालेला होता, मात्र तो आता रिकव्हर झालेला आहे। यामधून खरं तर त्याच्या मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हिडिओ समोर येण्याची शक्यता आहे आणि एकूणच त्याने ज्या पद्धतीने मोठमोठ्या लोकांचे नावं होते ते कुठल्या कोडवर्डने सेव्ह केलेले होते त्याची देखील माहिती जी आहे ती तपास यंत्रणांना मिळणार आहे। त्यामुळे एकूणच बघितलं तर डेटा रिकव्हर करण्यात यश आल्यानंतर खरातचे जे काळे कारनामे आहेत ते आणखी पद्धतीने समोर येणार आहे। खरं तर तो 4 सिम वापरत होता। यामध्ये जर बघितलं तर पहिलं सिम होतं ते राजकीय नेत्यांसोबत, दुसरा आर्थिक व्यवहारासाठी, तिसरा पर्सनल, अशा वेगवेगळ्या पद्धतीची त्याची मोडस ऑपरेंडी होती। तो प्रत्येक वेळेस जो होतो तो आपल्या भाविकाला, आपल्या अनुयायांना जाळ तोडण्यासाठी वेगळ्या नंबरचा देखील उपयोग करत होता। मात्र त्याच्याकडे असलेले 2 मोबाईल हे फॉरेन्सिक टीमकडे होते आणि त्याचा डेटा आता रिकव्हर केलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये असलेला जो डेटा आहे त्याच्यामध्ये ज्या नावाने सेव्ह केलेले नंबर आहे ते तर समोर येईलच, मात्र त्याचं जे मनी लॉन्ड्रिंगचं काम होतं आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक माहिती जी आहे ती देखील तपास यंत्रणांना मिळणार आहे। त्यामुळे इथूनच आज अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। 5व्या गुन्ह्याच्या संदर्भात तपास यंत्रणांकडून पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे आणि या 5व्या गुन्ह्याच्या संदर्भात माहिती देत असताना त्याच्या मोबाईल डेटाची देखील माहिती दिली जाऊ शकते। त्या तपासाच्या कामी त्याला पोलीस कोठडी देखील मिळू शकते। निश्चितच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।